सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इन्स्पेक्टर हे लगेचच सिंधूचा निरोप घेऊन तेथून जाऊ लागतात. तेव्हा सिंधू रेश्माला म्हणते की रेश्मा, काकूवरती कंप्लेंट तूच केलीस ना. रेश्मा म्हणते की सिंधू, माझ्यावरती काहीही आळ घेऊ नकोस बरं का. तर सिंधू म्हणते थांब, ते पोलीस अजून लांब गेले नसतील, बोलावतेस त्यांना. तेवढ्यात रेश्मा ही सिंधूचा हात धरत थांबवते आणि रेश्मा अखेर तिचे म्हणणे कबूल करत म्हणते की मीच केली होती काकूविरुद्ध कंप्लेंट. सिंधू म्हणते कशासाठी केली होती. तर रेश्मा म्हणते की अगं, तू बघितलंस ना काकू माझ्यासोबत कशा वागतात त्या. रेश्मा म्हणते की माझं लग्न झाल्यापासून काकू माझ्याबरोबर एक दिवससुद्धा व्यवस्थित प्रेमाने बोलल्या नाहीत. सिंधू म्हणते मला माहीत आहे, पण काय असं करायचंय का. रेश्मा म्हणते की रिषभ काम करत नव्हता तेव्हासुद्धा मला काकू रागवायच्या, पण आता सुद्धा तो पिढीवरती जातोय कामाला, फक्त नोकर म्हणून राणीवहिनीच्या हाताखाली. रिषभ या घरातील मुलगा आहे असे असून सुद्धा काकूचा राणीवरती जास्त विश्वास आहे. रेश्मा म्हणते की आम्हाला बाळ होत नाही याची सुद्धा बोलणे आणि टोमणे काकू मलाच देतात आणि ते सर्व मलाच ऐकावं लागतं. एवढंच नाही तर काकूंनी माझ्यावर हात सुद्धा उगारलाय सिंधू, आणि म्हणून मी काकूवर तक्रार केल्याची आता रेश्मा सिंधूला सांगते. सिंधू म्हणते की काकू तुझ्यासोबत ज्या वागल्या ना त्या चुकीचंच आहेत, पण तू जो मार्ग निवडला ना तो सुद्धा चुकीचाच आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की या घरात मला काहीच व्हॅल्यू नाही, कोणीच माझ्या बाजूने स्टँड घेत नाही. रेश्मा म्हणते की सकाळी तर त्यांनी माझ्यावर हात उगारला आणि आता जर हे सर्व काकूला कळालं तर त्या मला घराबाहेर काढतील, आणि मग घराबाहेर काढले तर मी कुठे जाऊ सिंधू. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की असं काहीच होणार नाही, मी तुझ्यासोबत आहे, चल आतमध्ये. तर रेश्मा म्हणते नको नको. तेव्हा हात जोडतच रेश्मा सिंधूला म्हणते की प्लीज कुणाला सांगू नकोस. त्यानंतर सिंधू ही रेश्माला घेऊन आतमध्ये येते तर सिंधूकडे सर्वजण बघू लागतात. तेव्हा रत्नाकर म्हणतो सिंधू, मिळाला का तुला पुरावा. तर सिंधू ही रेश्माकडे बघू लागते आणि रेश्मा काकुळतीने सिंधूला नाही म्हणत अशी मान हलवते. तेव्हा सिंधू म्हणते की नाही मिळाला पुरावा बाबा. तर लगेच बोट करत हसतच ऋतुजा म्हणते की आत्ता आली खऱ्या रूपात आणि तुझ्याकडे पुरावा नाहीच आहे तर मिळणार कुठून. ऋतुजा म्हणते सिंधू तू एक नंबरची खोटारडी आहे आणि सगळ्यांना. ऋतुजा म्हणते की पडले का आता तुम्ही सगळे तोंडावर, खूप सिंधूची बाजू घेऊन बोलत होतात ना, कुठे गेला पुरावा. त्यात ऋतुराज म्हणतो की किती वाजलेस बघ बरं ऋतुजा. तर ऋतुजा म्हणते वाजू दे किती, पण सिंधूचे तर 12 वाजले हे नक्की. ऋतुजा म्हणते की सिंधू तुझे 12 वाजले आणि तुझी बॅगही भरून ठेवली, तेव्हा तुझ्या फटाकड्या चिमणीला घेऊन लगेच या घरातून बाहेर निघायचं, कळलं का तुला. ऋतुराज म्हणतो की सिंधू तुझा टाईम आता सुरू झालाय, चल निघ. तर लगेच सिंधू ही सावीला हाका मारून बाहेर बोलावते. रत्नाकर म्हणतो सिंधू तुला कळलंय का, पुरावा तुला मिळालाय का. तर सिंधू म्हणते पुराव्याशिवाय कोणालाही दोषी ठरवणं माझ्या तत्वात बसत नाही. रत्नाकर म्हणतो सिंधू तुला हवा तेवढा वेळ घे ना. तर काकू रत्नाकरकडे बघते. काकू म्हणते त्याने काहीही फरक पडणार नाही. तर ऋतुराज म्हणतो वहिनी तिला इथे राहायचंय म्हणून ती हे सर्व करते. सिंधू म्हणते की आता हे घर सोडून गेलेलंच बरं. आणि तेवढ्यात सावी आणि वेणू तिथे येतात. वेणू म्हणतो की डॉक्टर काकू मी येऊ का तुमच्यासोबत. तर खाली बसतच सिंधू प्रेमाने वेणूच्या गालावरून हात फिरवते. त्यानंतर सिंधू म्हणते की वेणू मी तुला सर्व व्यायाम जे शिकवले ते लक्षात आहेत ना. तर वेणू म्हणतो हो. तेव्हा सिंधू म्हणते की तुझ्या मम्माला सुद्धा मी एक व्यायाम शिकून ठेवला, ती तुला शिकवील. सिंधू म्हणते की मी आणि सावी पुन्हा दहीगावला चाललो. तर वेणू पटकन सिंधूला मिठी मारत म्हणतो की तुम्ही जर गेलात तर मला बरं कोण करणार. सावी म्हणते की आई वेणूचा पाय बरा झाल्यानंतर आपण जाणार होतो, आणि नाटकाचं काय, आपण फ्रेंडला मदत करणार होतो त्याच्या. सिंधू म्हणते की सावी आता आपल्याला जावंच लागेल आणि सावीला चलण्यासाठी बोलते. वेणू म्हणतो की डॉक्टर काकू ही चिटिंग आहे चिटिंग. सिंधू म्हणते की नाही आता आम्हाला जावंच लागेल. तेव्हा वेणू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही जर आम्हाला सोडून गेले तर मी व्यायामच करणार नाही. वेणू म्हणतो प्लीज डॉक्टर काकू थांबा ना. तर सिंधू ऐकण्यासाठी तयार नसते. सावीचा हात धरून लगेच सिंधू तेथून जाऊ लागते. तर वेणू सुद्धा आता सावीचा हात धरतो. तेव्हा मधू वेणूला म्हणते की सोड तिचा हात, आणि सिंधू ही सावीसोबत तेथून जाऊ लागते. पण तेवढ्यात थांबा असे म्हणत राघव तिथे आलेला असतो. तेव्हा सर्वजण आता राघवकडे बघतात. राघव आलेला बघून ऋतुजा लगेचच हात करत म्हणते की आता सगळं खड्ड्यात गेलं. राघव हा सिंधू समोर येत म्हणतो की कोणी कुठेही जायची गरज नाहीये. तर तेवढ्यात सावी आणि वेणू राघवला मिठी मारतात. तर राघव वेणूला म्हणतो आणि सावीला सुद्धा सांगतो की कोणी कुठेही जाणार नाहीये,
काकू म्हणते, राघव तू काय करतोयस? तर राघव म्हणतो की मला सगळं माहीत आहे काकू. माझं मिशन संपल्यानंतर मी ऑफिसला गेलो होतो आणि तिथे मला सगळं समजलं. ऋतुराज म्हणतो की तुला सर्व कळलंय तरीही तू ह्या सिंधूला थांबवतोयस का राघव? राघव म्हणतो की हो, कारण सगळं रेकॉर्डिंग मी माझ्या कानाने ऐकलंय. तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव कोणी केली कंप्लेंट? तेव्हा राघव म्हणतो की त्या व्यक्तीचं जर मी नाव घेतलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही बाबा, पण सत्य हेच आहे. तेव्हा लगेचच राघव म्हणतो की ज्या व्यक्तीने काकूवर कंप्लेंट केली त्या व्यक्तीचं नाव आहे रेश्मा. तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. मोठे डोळे करून सर्वजण आता रेश्माकडे बघत असतात. बोट करतच ऋतुजा म्हणते की माझ्या सुनेवर नाव घेऊ नकोस, कळलं का? राघव म्हणतो की मी नाव घेत नाहीये, मी पुराव्यासकट बोलतोय. लगेच काकूच्या डोळ्यासमोर रेश्मा कशी घरातून बाहेर निघून गेली हे आठवतं आणि राघव हा सर्वांना सांगतो की सिंधूने जर काकूंना सोडवले नसते तर आत्तापर्यंत काकूंवर चार्जशीट दाखल झाली असती. राघव म्हणतो की डॉक्टर, सिंधूंना खरा गुन्हेगार माहीत असून सुद्धा त्यांनी कुणाचंच नाव सांगितलं नाही. सिंधू खोटं बोलली याचा प्रूफ मिळालं आणि लगेच रेश्मा मामी हे प्लानमध्ये अटकली. सिंधू अन्वीला गप्प बसायला सांगते. अन्वी म्हणते की नाही सिम्मा, तुझ्याविषयी यांचा जो गैरसमज आणि मिसअंडरस्टँडिंग झाली आहे ना ते मला क्लिअरच करू दे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की मला विश्वास होताच. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू आणि एवढा त्या कोणीच करू शकत नाही सिंधू. राजेश्री म्हणते खरं आहे, सिंधूने माझी शपथ घेतली नाही, त्याच वेळेस मला सिंधूने कंप्लेंट केली नाही हे समजलं होतं, पण वहिनींना पुरावा हवा होता. आणि राघव लगेचच मुलांना आतमध्ये अन्वीला घेऊन जाण्यासाठी सांगतो. रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी, कायमच आम्ही तुला समजून घेण्यात कमी पडलोय, आम्ही तुझा वेळोवेळी अपमान केला, त्याबद्दल आता रिषभ सिंधूची माफी मागतो. आणि लगेच राघव सिंधूला रिक्वेस्ट करून तिथे थांबायचे सांगतो. तेव्हा हात जोडत मधू लगेच सिंधूला म्हणते की सगळ्यांच्या वतीने मी सिंधू तुझी माफी मागते, जाऊ नकोस. तर काकू म्हणते राणी तू कशाला माफी मागतेस? की जिने चूक केली तिने माफी मागायला हवी. तेवढ्यात रिषभ हा रेश्मासमोर येत म्हणतो की किती वेळा मी तुला विचारलं होतं आणि काकूवरती किती मोठी कंप्लेंट केली, एवढा मोठा निर्णय घ्यायला तुला लाज कशी नाही वाटली? असे म्हणत आता रिषभ रेश्माची धिंडवणी काढतो. रिषभ म्हणतो की आज मला समजतंय मी चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केलंय. रिषभ बोट करत म्हणतो की रेश्मा तुला या घरात काही एक राहण्याचा अधिकार नाही, आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं. तेव्हा रेश्माला मोठा धक्का बसलेला असतो आणि हाताला धरत रिषभ हा रेश्माला घराच्या बाहेर काढू लागतो आणि म्हणतो की मला तुझं तोंडही बघायचं नाही. तेवढ्यात सिंधू रिषभला थांबवते. सिंधू म्हणते की एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस रिषभ, रेश्माला बोलायची संधी तर दे. तेव्हा रिषभ हा रेश्माकडे बघू लागतो. रेश्मा जे वागली ना ते चुकीचं आहे, पण तिने असं का केलं हे जाणून घेण्याखेरीज तू तिला शिक्षा देतो का? तेव्हा रत्नाकर म्हणतो की रेश्माला तिची बाजू मांडण्यासाठी आपण संधी द्यायला हवी. आणि सिंधू ही रेश्माचा हात धरत काकू समोर आणते आणि म्हणते बोल आता रेश्मा. लगेच रेश्मा म्हणते की मला काकूचा राग आला होता आणि ते ऐकताच आता ऋतुजा भडकत म्हणते की मूर्ख मुली, तुला हे सर्व माहीत होते तर तू मला सांगायचं होतं ना. ऋतुजाला थांबवत ऋतुराज म्हणतो बोल रेश्मा. तर रेश्मा म्हणते की काकूला माझ्याविषयी काहीच फिलिंग नाही आहे, त्यांना फक्त राणी वहिनीचंच कौतुक आहे. सतत त्या माझा रागराग करतात, त्या माझ्यावर चिडतात. त्या दिवशी त्यांनी माझ्यावर हातही उगारला होता, त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीचं माझं कौतुक केलं नाही आणि आज त्यांनी सगळे लिमिट क्रॉस करून माझ्यावरती हात उगारला. या अगोदर सुद्धा काकूंनी आई तुमच्यासमोर माझा खूप अपमान केला आहे. सिंधू म्हणते की मला वाटतं रेश्माला तिची चुकाची जाणीव झाली, तेव्हा मला वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी तिला माफ करून एक संधी द्यावी. काकू म्हणते की एक संधी? या रेश्माला आजपर्यंत असंख्य संधी दिल्यात, पण तिने कुठलीही संधीचं कधी सोनं केलं नाही आणि सून म्हणून या रेश्माने कुठलीही जबाबदारी उचलली. काकू म्हणते की ही रेश्मा काहीच काम करत नाही, सतत ती मोबाईलवरच असते. तेव्हा रेश्मा म्हणते की काकू आईसुद्धा काम करत नाहीयेत, पण आपल्या घरात श्रीमंत घरातून आलेल्या सुनांसाठी वेगळे नियम आणि गरीब घरातून आलेल्या सुनांसाठी वेगळे नियम आहेत. ते ऐकून आता ऋतुजाला मोठा धक्का बसतो आणि डोळे मोठे करून ऋतुजा ही रेश्माकडे बघू लागते. बोट करत काकू म्हणते की फालतू बडबड करायची नाहीस आणि ते तू जे केलंयस ना आज ते एवढं चुकीचं आहे की जर बाहेर कुणाला हे कळलं ना तर आमची कवडीचीही इज्जत राहणार नाही. काकू म्हणते की एवढं होऊ नये, तू इथे उभी का रेश्मा, ताबडतोब इथून निघ. तर सर्वांना मोठा धक्का बसतो.
सिंधू म्हणते की प्लीज एकदा रिषभचा विचार करावा. तर काकू म्हणते की ही रत्नाकरच्या घरातील बाब आहे, तेव्हा दुसऱ्यांनी मध्ये बोलायचं नाही. सिंधू म्हणते ठीक आहे, मी नाही बोलत, पण मी जरी नाही बोलले तर आपल्या कॉलनीतले लोक गप्प बसणार आहेत का? आपल्या कॉलनीतल्या लोकांना जर ही गोष्ट कळली तर काय होईल माहीत आहे ना तुम्हाला. त्यानंतर आता लगेच सिंधूला सर्वजण तिथे थांबवतात आणि आता सिंधू आणि राघवने नाटकात भाग घेतलेले असतात. तेव्हा आता सिंधू ही सीता झालेली असते तर राघव राम. विनू आणि सावी लव आणि कूच झालेले असतात. तेव्हा धनुष्यबाणात आणि लवकुशच्या वेशात विनू सावी सिंधूकडे येत म्हणतात की आमचे पिताश्री कोण आहेत ते आम्हाला सांगताल का? तर लगेचच सिंधू म्हणते की तुमचे पिता मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत. तर लगेचच राघव हा सिंधू आणि लवकुश समोर येतो. तर सिंधू म्हणते की ते खूप शूर आहेत आणि कुणावर अन्याय झालेला त्यांना अजिबात सहन होत नाही. तर लगेचच लवकुश म्हणतात की माते आमचे पिता श्री प्रभू श्रीराम आहेत का? आणि लगेचच सावीला तिचे पिता कोण असल्याचे सत्य समजते. दुसरे तिसरे पोलीस काका कोणी नसून ते आपले पिताश्री असल्याचे सत्य आता सावीला समजतात. सावी ही लगेचच प्रभू रामचंद्राच्या वेशात असलेल्या राघवला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने आज सावीला तिचे वडील मिळालेले असतात आणि सिंधू ही सावीची आई. तर आता विनू हा सिंधूचा मुलगा असल्याचे सत्य सिंधू समोर येऊन सावी आणि विनूच्या भयानक सत्याचा उलगडा होऊन राघव सिंधू कसे एकत्र येतात आणि मधू काकूला फाट्यावर मारून सिंधू कशी पुन्हा रत्नपारख्यांची सून होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.